तब्बल 7 वेळेला जेम्स बॉन्डची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रॉजर मूर यांचं कर्करोगानं निधन झालंय. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते. रॉजर यांच्या कुटुंबियांनी मूर यांच्या ट्विटरवरून ही दुःखद बातमी सगळ्यांना सांगितली. स्वित्झर्लंड इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत होता. रॉजर यांनी द स्पाय हू लव्ह मी आणि लिव्ह अँड लेट डाय या सुपरहिट बॉन्ड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते बॉन्ड ही व्यक्तिरेखा साकारणारे तिसरे अभिनेते होते. त्यांनी 1973 पासून 1985 पर्यंत जेम्स बॉन्डची व्यक्तिरेखा साकारली होती. रॉजरनं जेम्स बॉन्ड या सिनेमांच्या शिवाय द सेंट या टीव्ही मालिकेमध्ये सुद्धा काम केलं होतं. रॉजर मूर यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात. शॉ कॅनरी नंतर जेम्स बॉन्ड साकारण्याची जबाबदारी मूर यांनी समर्थपणे पेलली. रॉजर मूर यांनी एकूण 7 वेळेला जेम्स बॉन्डच्या चित्रपटात अभिनय केला. द स्पाय हू लव्ड मी, लिव्ह अँड लेट डाय या चित्रपटातली त्यांची भूमिका विशेष गाजली. त्याचं खास कौतुकही झालं. जेम्स बॉन्ड साकारणारे ते तिसरे अभिनेते होते. लोककल्याण आणि समाजसेवेसाठी नाईटहुड हा मानाचा किताबही त्यांना देऊन गौरवण्यात आलं. टीव्हीवरच्या सायमन टी टम्पलर ही भूमिका सुद्धा त्यांनी खास साकारली होती.